सकाळी सकाळी वॉकिंगला चाललेलो आहे शेतातून. तो वॉकिंगचा ट्रॅक आहे, शहरासारखा नाही बरं का, शहरापेक्षाही सुंदर आहे. या साईडला सगळी आपली शेतीच आहे, वॉकिंग पण होतं आणि सकाळी सकाळी आपल्या शेतीचं दर्शनही होतं आहे. सकाळी सकाळी शेतातून चालायची मजा पण वेगळीच असते. आता जरा इकडे बिबट्यांची भीती भरपूर वाढलेली आहे, त्यामुळे रात्री पाणी द्यायला येताना देखील शेतकऱ्यांच्या मनात बरंच भीतीचं वातावरण असतं. अशी ऊसतोड चालू झाल्यावर बरेच बिबटे शेतातून बाहेर पडतात. आता हे बघा, इथे ऊसतोड चालू आहे. तुम्ही थंडी म्हणताल तर प्रचंड थंडी आहे, प्रचंड. इथं सगळं गहू लावलेलं आहे. गव्हाला एकदम पोषक वातावरण आहे. गव्हाला भरपूर थंडीची गरज असते, त्यामुळे गव्हाची पिकं चांगली यायला लागलेली आहेत. ही बघू शकते तूर लावलेली होती, जी तूर काढून झालेली आहे. आता इथं परत हे शेत नांगरून घेऊन इथे कांदा लावण्यात येईल. आता इथं बघा, ही कांद्याची रोपं काढून ठेवलेली आहेत. ही सगळी अशी कांदा लागवड केल्याची कांद्याची रोपं काढलेली आहेत. ती काढून नंतर परत वावरात शेतात सरळ लावायची. सगळी कांद्याची रोपं आहेत, ती परत लावायची. ह्याकडे जनावरांसाठी घास लावलेला आहे आपण, हत्ती घास, गिन्नी गवत असं म्हणतात. आणि हे आपलं इथे घर आहे. हे घर आहे, इथेच गाडी काल लेट आलो तर गाडी बाहेरच लावलेली आहे. आणि आता आपले आत कोण कोण पाहुणे आहेत ते बघूया. वर्कआउट पॉज्ड. म्हातारा झालेला आहे. वर्कआउट रेझ्युम्ड. हे बघा, ही एक आहे आमची बारकी. हिला काय, तुला काय करायचं आहे? थांब जरा, मी वॉकिंग करतोय, नंतर सोडतो तुला, थांब. आणि इथे आमच्या सासऱ्यांनी हा एक बघा आलाय टॉमी. आणि ही तर आमच्या स्पेशल गिर गाय आहे, प्युअर गिर गाय, A2 मिल्कवाली. हे बघा, होय ना ग. सकाळी संध्याकाळी रोज एक एक ग्लास हिचं मी प्युअर दूध पितो. वर्कआउट पॉज्ड. आणि हेच तिचं झालेला पाडा आहे. हे इथं सगळं असं कांद्या वगैरे साठवून करणारी शेड उभारून ठेवलेलं आहे. ही आमची लुसी. लुसी बघा, लुसी. वर्कआउट रेझ्युम्ड. काय ग. आणि असं आपलं घर आहे. धन्यवाद.